त्रास केल्यानंतरच ही मच्छी आपल्याला मिळणार आहे. तर पुढं काय आपल्याला मच्छी मिळते शिलामध्ये ते चला पाहू. चला जे बगले वगैरे लावतात सरपर आहे. वा 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 वा, खरंच तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तर मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे. ते म्हणजे आमच्या चिंचोटी गावामधील खाडीच्या याच्यात म्हणजे सील आहे, त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा यूट्यूबद्वारे प्रयत्न करत आहे. तर आता आम्ही चाललेलो चिखलामधून मामा, मी आणि बाकी आमची तिघंजणं पुढे गेलेली आहेत. तर आता चिखलात ना सर्व चालायला लागतं आणि सर्व बाजूला आपल्याला शेतं पाहायला मिळतच आहेत. तर आता सर्व शेतं आपली हिरवीगार आणि काही कणस वगैरे आलेले आहे, त्यांना लवकर पिकले असतात त्यांना. तर असं चिखलात ना आम्हाला जायला लागतं. हे बघा चिखल, असा चिखल आहे. तर ह्या चिखलातून एवढं त्रास म्हणजे भरपूर चिखल आहे, त्याच्यातून चालून एक मच्छी फुकट नाही. त्रास केल्यानंतरच ही मच्छी आपल्याला मिळणार आहे. तर पुढं काय आपल्याला मच्छी मिळते शिलामध्ये ते चला पाहू. चला तोपर्यंत आपण हा चिखलातला जाताना थोडा व्हिडिओ करत आपल्याशी गप्पा करत चला जाऊया. कारण अशी रस्ता आहे, चिखल भरपूर आहे, पण आता जरा थोडा कमी झालेला आहे. कारण शेत लावणीच्या टायमाला जास्त चिखल असतं, तर आता कमी आहे. तर असं सर्व शेत जमीन. आणि या मामा काय कसं मा चल जाऊया मच्छी पकडायला जाऊया. हाऊस मध्ये एकदम हौशीने जाऊया, एकदम मजा करण्यासाठी. आता वाजलेले आहेत 8च्या याच्यात आम्ही आता चाललेलो आहोत. कारण सकाळी निघायचा प्रयत्न केला, पण थोडं जागरण वगैरे सर्व झालं होतं, त्यामुळं जरा उठायला उशीर झाला. कारण 7 वाजताच गेलं की काही त्याच्यात लवकर मच्छी वगैरे सर्व काय मिळतं आपल्याला. तर आता तरी पण आपण काय मिळेल ते बघूया. आता जालामध्ये कंडार घेतलेली आहे, जाल वगैरे आहे, सर्व 4 ते 5 कंडारी आहेत. आणि चापून पण आम्ही बघणार आहोत हाताने. तर अशी ही सर्व चिंचोटी खाडी आहे. आणि हा आपला आहे चिंचोटीचा डोंगर. हा इकडे चिंचोटी गाव आहे. हे पूर्ण इथून पूर्ण चिंचोटी एवढेपर्यंत गाव आहे. आणि ही सर्व शेती, खाडी, गोडी वगैरे, आणि ही सर्व आता आलेलं आहे ती खाडी शेती आहे. आणि हे ते आपल्याला सर्व या डोंगराला वाघदेव मंदिर आहे, ते दत्त मंदिर आहे, असं सर्व आपल्याला इथून खाडीतून दिसतं. आणि ह्या साईडला आपल्याला आता ही बिर्ला कंपनी आपण पहिलं बोलत आता GSW घेतलेली ही बिर्ला कंपनी आहे. असं सर्व ही शेती आहे पूर्ण. आणि इकडे सर्व आपलं शील आहे, इथून मोठं पूर्ण लागलेला लांबच्या लांब. आणि ही दिवी आहे, इकडे फणसापूर आहे. असं सर्व ही खाडी शेती आहे. तर आता आपण चला चाललेलोच आहोत रस्त्याने. असं चिखल तुडवत बांधांनी चाललेलो आहोत. अजून तरी आम्हाला पोचायला 15-1 मिनटं लागतीलच. एकूण पूर्ण अर्धा तास तर जातच शिलापर्यंत पोचायला. आणि बाकी आमची आता अजून पुढे गेलेले आहेत, कारण ती त्या दुसऱ्या रस्त्याने गेलेत. नाहीतर आम्ही याच्यात आता व्हिडिओमध्ये तुला दाखवण्याचा प्रयत्न केला असता. तर मित्रांनो, एक मजेशीर एक असं म्हणजे एक शिलामध्ये आम्ही जातो 2 वर्षातनं 2 ते 3 वेळेला. एक म्हणजे हाऊस काहीतरी एक जीवनामध्ये काही ना काहीतरी जे असेल वेगवेगळं ते अनुभव असं माझ्या एक मनातून. आणि मामा आणि भाचा दरवर्षी आम्ही वर्षातनं 1 ते 2 वेळेला जातोच. तर आपण ते पूर्ण मच्छीचा व्हिडिओ आपण बघणारच आहोत. तोपर्यंत रस्ता आपली पार करता आहोत. चला तर मग. बघता आता आपण शिलाजवळ आपल्या पोचलेल्या खाडीतल्या. आणि ही अशी इथे एक
झोपडं बनवलेलं आहे, कारण ते कशासाठी ते म्हणजे जे बगले वगैरे लावतात त्या खाडी, त्यासाठी हे सर्व इथे असे झोपडे बनवून ठेवलेले आहे. हे त्यांचं शिला आहेत. तर हे शिलामध्ये बगले लावतात, त्यासाठी ते एक प्रत्येकाच्या अशा झोपड्या बनवलेल्याच आहेत. तर बगलं पण आहेत. तर आता आम्ही पोचलेलो आहोत शिलाच्या आता जवळ. हे शिल आता आलेलं आहे इथे जवळ, आणि आता आपण त्याच्यामध्ये जाळं म्हणजे कंडार जाल सर्व आपण टाकणार आहोत. तर आपण सर्व तो टाकण्याचा व्हिडिओ, आतमध्ये जाण्याचा सर्व आपण पाहणार. खरंच म्हणजे एक वर्षातून 1 ते 2 वेळेला आम्ही येतो, पण एक मस्त वेगळाच एक शिलातला मच्छी पकडायचा आनंद उपभोगतो. मामा आणि मी आणि मामाची मुलं अशी सर्व आलेले आहेत, आणि एक दुसरे एक अशी आलेले आहेत मामा. असे आम्ही सर्व 5 जण एकूण आलेलो आहोत. तर ती तिघही आता तिकडे थांबलेले आहेत. ते लवकर आलेले आहेत ते दुसऱ्या रस्त्याने, आणि आम्ही आत्ताचा हा रस्ता मार्ग आहे आपला चालण्याचा हा दुसरा निवडलेला आहे. कारण मागच्या वेलीचा व्हिडिओ केला होता तो त्या रस्त्याने, तर आता बोले ह्या वेगळ्या रस्त्याने जाऊया, आणि दुसऱ्या ठिकाणी आता आम्ही मच्छीचं जाळ शिलामध्ये टाकायला आलेलो आहोत. तर अशी सर्व चिखल रस्ता आपल्याला वाट संपलेली आहे, दम पण लागलेला आहे. तर आम्ही शोधतो आमची जी 3 जण पुढे आलेले आहेत ती कुठे आहेत ते आम्ही शोधतो. चला तर मग काही जाळ टाकलेले आहेत ते बघा. तर आता हे असं जाळं टाकलेले आहेत. हरिचंद्र तेच काय, कधी आलास? हो काय, ते आत्ताच आलेले आहेत, काही कांडारे टाकलेले आहेत. तर आता आपण अजून पुढे जायचं आपल्याला. चला तर मग असं या गवतातून पाण्यातून आपल्याला अजून चालावं लागतंय थोडं, कारण काय इथेच टाकायचं होतं, पण अजून काही जे आलेले आहे शिलामध्ये तेही अजून आपल्याला दिसलेले नाहीत. त्यामुळे आता पुढं आणखीन आपण पाठी जातो, कारण आम्ही आलो ते पुढं आलो ना जास्तच. त्यामुळे आता चाललेलं आणखीन मागे थोडा, तिथे कंडारी वगैरे टाकू असं चाललंय सर्व बेत. चला तर मग. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत शिलामध्ये आमच्या, आणि हे आमचं शिल आहे चिंचोटी मध्ये, आणि सर्व शिलामध्ये आलेले आहेत. काही पाठी आहेत ते आलीच नाही, आम्ही आधीच इथे जाळ टाकायला आलो, कारण तिथून मग पुन्हा जाल काढून इथे यायला लागेल, म्हणून आधीच इथं आता जाल आम्ही टाकायला सुरुवात करत आहे. कारण पहिलाच आता सुरुवात जालाचा आम्ही टाकायचा. तर आता इथून जाल टाकत आहे. मामाचा मुला परवेश, आणि तिकडं सर्वेश, आणि तो कोण आहे? श्रेयश आहे, आणि असे ते तिकडं निरकर मामा आहेत मनोहर. एकूण 6 जण आहोत. तर आता जाळ टाकायला सुरुवात करत आहेत कंडार. तर आता इथून आपण सर्व जाळ टाकणार आहोत, तो पूर्ण आपण व्हिडिओ बघत राहा. चला तर मग. काही ठिकाणी गुंतलेली आहे, त्यामुळे ते थोडं सोडवायला वेळ लागतं, पण परवेश हुशार आहे आमचा ह्या 3 ह्याच्यातून, कारण त्यांनी एवढं गुंतलेली आहे झालं कंडारचं सर्व व्यवस्थित सोडून टाकलेलं आहे. बघा पाहू शकता, गुंत जाम झालेला आहे जालांचा. आणि हे आमची 2 माणसं आहेत, ते अजून गुंतला सोडतच नाहीत त्यांना. एक इंडियन जाल आहे ते सोडवताना आलेलं त्यांना पाहू शकता, आणि हे नगिनाचं आहे गुंतलेला बारीक धागा आहे. हे दोघंही बघा असं सोडवलाय, फटाफट सोडवतात, आणि एवढं जाल आपलं पूर्ण तेवढ्यापासून ते टाकत आले एवढ्यापर्यंत, आणि ह्या दोघांचा अजून जाळ सुटत नाही. तर अजून पुढे आपण पाहतच राहा. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो शिलामध्ये, आणि आता ही सर्व कंडार जाल टाकत घेतलेली आहेत, आणि परवेश आणि ते 2 जण टाकत आहेत. तर चला तर मग आपण आता पूर्ण कंडार जालं कसं टाकतात त्याचा व्हिडिओ आपण पाहूया, आणि नंतर त्याच्यात गुंतलेले जालेतलं मच्छी पण बघू. तर हे आमच्या अलिबाग चिंचोटी गावातील खाडी शेती येथे हे सील आहे, आणि मोठं शील आहे पूर्ण. आणि रविवारी आम्ही सर्व चिंचोटीमधली सर्व इथे येत असतो मच्छी मारण्यासाठी. तर आता सर्व आलेले आहेत, असं हे सर्व शील आहे. आणि तिकडं
ते दिसतात त्या साईडला पूर्ण अजून मच्छी पाग वगैरे घेऊन जाळं वगैरे ते घेऊन येत आहेत, पण आज कमी आलेले आहेत. तर जागरण वगैरे आता आहेत ना, त्यामुळे जरा कमीत प्रमाणे सर्व आलेले आहेत. तरी चला बघूया आपल्याला काय काय मिळतंय जाळामध्ये. हे आमची डोलकर आहे. 4 शेर एक काहीतरी जास्त नाही, वर्षातून 1 ते 2 वेळा इथे शिलामध्ये येतं. पण एक काहीतरी एक व्हिडिओ करून एक अगलत जरा आपल्यापर्यंत दाखवण्याचं एक मन करत असतं, तर ते आपल्यापर्यंत दाखवत असतं यूट्यूबद्वारे. तर चला तर मग आपण आता हे कांडार तेवढेपर्यंत टाकल्यानंतर आपण थांबू. नंतर मच्छी वगैरे आपण काय जाळात गुंतलेली आहे आपण त्याचा व्हिडिओसुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. तिथून असं पुन्हा शूटिंग करायसाठी इथपर्यंत दम लागला मला भरपूर. हा मामा बोलते प्रमोद मामा आहे, तर प्रमोद मामाला पण लागले चिवणी, कोलब्या, करफारी. बघूया आता काय काय काढचं. हे कोलबी लागले, काढ. वा, किती भेटली? भेटली, कारपार आहे, कोलबी आहे, चिवणी आहेत. चला सुरुवात चांगली आहे. हे चिवणे विना काढते, चिवणी घेत ना. तो मामा आहे तो काढतं. चिवणे काढायला कांठाळत आहे, कारण गुत्तय पण तेवढीच ना चालत. काढता नव्हतं एवढी जालन गुत्तय चिवणी. चिवणी जाम आहे शिलामध्ये. तर आत्ताच ही काय उलकडलेली आहे त्यामुळे नाही, तर टाकल्या याला जाम सर्व. हे बघ इथं कोलबी आहे, बघ इथं कोलबी आहे बघ. हे बघ इथं कोलबी, हे गेली इथली कोलबी. आई बघ तिथं गुतली होती ती बघ, आई बघ. कोलब्या टाकू नको रे, बघ जरा नजर मार. मामाला काय याला काळजी नाही अजिबात आमच्या मच्छीची. जी गुंतलेली असते ती घ्यायची, ती काय नाही लक्ष नाही, नुसतं फास्ट नजर आहे. तरी मोठी मोठी मच्छी सवय ना, त्यामुळं बारके मच्छीला काय इंटरेस्ट नाही घेतो जास्त. त्या साईडला टाकलेलं आहे ते मोठ्या मच्छीचं झालं आहे, आणि हे काय सर्व शिंगालीच गुंतले. तर शिंगाली सोडायला मागत नाही, पण सोडव बोलू आता काय. तो बघा शिंगाली घेतच नाही. तर शिंगाली सोडवणारा आपले मनोहर निरकर मामा आहेत, ते सोडवतात. काय इथे पण सर्व शिंगालीच आहे, सर्व आहे शिंगाल्यांचं सर्व गुंतागुंती आहे. तर शिंगाली सोडवत नाही. शेंबू वेंबोरं का असलं तर घेईल आणि बोईट, कारण त्याला काटा असतात ना, त्यामुळे तो घेत नाही. तर आपण पूर्ण जेवढं आपण ह्याच्यात राहणार आहोत शिलामध्ये तेवढं आपण व्हिडिओ पाहतच राहा, आणि ते आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतच आहे यूट्यूबद्वारे. तर इथं काहीतरी वेगळं गुंतलेलं आहे, बघूया. झिट्टीत गुंतलेली आहे ती, झिट्टीत गुंतले. त्याला वाटलं काय मोठ्या मच्छी गुंतली असं वाटलं. चला तर मग आपण पुढे आणखीन इथे थांबून पुढे आणखीन बघूया काय काय ते. हा एक बोईट लागलाय मोठा, सोडवत आहे. कुठलीच म्हणजे बोलतात गोष्ट ती 1 महिन्याची जो नाहीच. आता हे पण आपण बोलतो मच्छीचं पण भरपूर काही त्रासदायक असतं, कारण चिखलात एवढं यावं लागतं बांधावरून, आणि ह्या चिखलामध्ये जी मच्छी सर्व धावत पकडायला सर्व चिखलामध्ये लागतं. मेहनतीशिवाय काय ना, कष्ट भरपूर आहे याच्यात सुद्धा. आपण बोलतो कुठलीच गोष्ट काय अशी मिळत नाही, त्रासदायकच असतं सर्व. तर या चिखलामध्ये सर्व तुडवत झिटीमध्ये सर्व काही चिखलात चिखल वगैरे पाणी वगैरे ह्याच्यात खात ते सर्व या अशी मच्छी आपल्याला मिळली जातं. बघूया अजून माझ्या पाठी अजून मी व्हिडिओ करतो, माझ्या पाठी पागे वगैरे सर्व आलेत. भरपूर जण आहेत गावामधले आमच्या, काही तरी नाही केलं तरी 50-60 जण असतील, काही बाकी पाठी पण आहेत. तर मिळालं काय? काढा सावकाश, झिटीचं ते लागतात. सर्वेश काय मच्छी बोलतो आपण, काही फुकट नाही. हे बघा अशी सर्व जिटीमधून पण हात वगैरे सर्व घालून काढायला लागतं. काहीतरी आहे त्याच्यात, फारफार करते बघ. काय
नाही मिळाली. शेपटी वाटत तोडूनच टाकले त्याचे. मामाला पण भेटला वाटतं बोईट तिकडे. करपर आहे. करपर हे बघ करपर आहे. वा 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 दाखव. ही करपर भेटली चांगले चापून. वा तर आता इकडं आलेलं आहे निरकर मामा. त्याही टाकलेलं इथलं जाल आहे आणि त्यांना तर इथे आता या जालाला मामांच्या निरकर मामांच्या मनोहर काहीतरी गुंतलेलं आहे. बघूया मच्छी काय लागले मामा. काय भादी आहे हे बघा. हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. अर्धा फुटीचा आहे हा एक सुरुवातीलाच आता कंडरीला आपल्याला लागलेला आहे. तसंच धरा. हा क्रॉस करा. क्रॉस असं फिरवा जरा. हा वा एक मस्त सुरुवात झालेली आहे. आणि ते तिकडं आमची चौघ आहे त्यांना दाखवतात आम्हाला मच्छी भेटली लागली म्हणून जालाला. हे सर्व मच्छी बारीक बारीक जाम गुत्ते. बारीक जाम बारका आहे सर्व जाल बारका आहे ना. चिंबोर लागलेला आहे. काय कुर्ली आहे का कुर्ली आहे का समजत नाही. धांड्या तर बघूया आता धांड्या आहे का कुर्ली आहे. तर मस्त एक लागले आपल्याला. काढा काढा काय माहिती त्याला आता कसं कुर्ली आहे कुर्ली. कुठली आहे धांड्या काढा काय की नाही असं अवकाश. चला धांड्या मिळाला. मच्छी जाम निघाली पहिल्याच फेरीला. हा एक इथं बोईट गुतलेला आहे. बरीच मिळाली तरी मच्छी आता एकाच कालवनाची झाली लगेच पहिल्याच फेरीला. त्या साईडून पूर्ण तिथून एवढेपर्यंत येईपर्यंत पहिल्याच फेरीला आपल्याला कालवनाची भेटलेली आहे मच्छी. म्हणजे एक अर्धा किलोच्या वरच आहे. मनोहर मामा एकदम निरकर खुश आहेत कारण टाकल्या मच्छी लागली त्यामुळे एकदम मस्त खुश मध्ये आहे. पेंटिंगचे कामं सोडून मच्छी आले. ते एक मस्त एक मजेशीर एक जरा आनंद शिलामधला आम्ही दरवर्षी घेत असतो आणि येत असतं. बाकी काय आपल्याला काय याच्यात हे नाही. आता कामं सुरुवात झाल्यानंतर कामाला यायला नाही मिळत जसं मग काय आम्ही इकडे येत नाही. तर आपण तिथे आणखीन बघणार आहोत कारण मला एक वेगळंच काहीतरी तिथं पक्ष्यांचं ते घरटं वगैरे दिसलेले आहेत. ती सुद्धा आपण व्हिडिओ करणारच आहोत. तर जे चिमणी आहेत ती घरटी बनवणार आहेत. त्या घरटं बनवतो त्याचा पण आपण व्हिडिओ बघूया. काय असं वेगवेगळं काय आपल्याला दिसेल ते आपण पाहणारच आहोत. तर हे बघा इथं पुन्हा एवढी गुंतलेली आहेत की बाप रे बाप जामच गुंतलंय. काढा काढा एक पडला तरी गुंतलेला. बोईट नको सोडू शिंगाला गेलं तरी चालेल. काय तिकडं मामाला करपर लागलेले आहे मित्रांनो. चिमण्यांची घरटी पण आहे तिथं झाडावरती. आताच नवीन इन्कम चालू आहे त्यांचा. भरपूर आहेत घरटी इकडं. ही सर्व जिट्टी आहे.
सुदेश पण आलेला आहे फुंडे तर चापतात चांगलीच मिळाली चापण बोईट वगैरे सर्व मिळतात काय सुदेश काय काय मिळालंय बोईट कोलबी बोचा बिचा सर्व मिळाले दाखव हा हे बोईट मिळाले किती गुंतलंय पूर्ण जाल भरलेला आहे मच्छीने काढा का असेल ते चला तर आता आणखी ना पुढचं बघूया पुढचा मामा आहे त्याच्याकडे जाणार आता का असेल ते आपल्याला चालेल शिंगा विंगाली पण घेत जावं काढायला काटा लागला तरी चालेल एक दिवस काटा भाताला लागला रुपला तर काय होणार नाही एवढं तर थोडंसं वेदना सहन करायचं तर बोईड भेटलेला आहे चला आणखीन पुढं बघूया काय काय ते असं मस्त आज पाऊस वगैरे काय नाही तिथे पक्ष्यांचा थवा आहे फिरत आणि आपल्या ते एक शूटिंग राहिलेली आहे करायची तिथली चालायची काढ बस तर मित्रांनो आतून आपले पाटी जे पागे वगैरे सर्व आलेले आहेत भरपूर जण आहेत तुमच्या गावातले तर त्याचा आपण आता पूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय काय ना काय काय भेटलेली मच्छी ते पण सर्व आपण बघूया अशी 50-60 जण आम्ही आहोत तर चला तर मग आपण पूर्ण पागे वगैरे आहेत त्यांचं व्हिडिओ चापणाऱ्यांचं सर्व पाहूया तर आता आमच्या चिंचोडी गावामधील सर्व मच्छी मारायला आलेले असतात आणि ते पागे वगैरे आहेत सर्व चापून आहेत काढणारे सर्व ते आपण सर्व पाहणार आहोत आता आपण सुरुवात करणार तुकाराम हसन का मिळाली का मच्छी ते पागे आहेत सर्व इकडं आणि पाठी चापणार आहेत सूर्य जरा समोर असलेला त्यामुळे जरा दिसत चेहरे ओळखाल नाहीत तर हे पागे आहे सर्व एक होत मामा आहेत का मामा मिळाली का मच्छी पागे आहेत किती मिळाली काय काय मिळाले हा कामापुरती मिळाली किती वाजता आले तुम्ही मी आलो 8:30 8:30 आलेले आहेत सर्व तर आपण आणखीन पुढे पागानं काय काय भेटले ते बघूया हे पण मामा आहेत आमचे नीट अंगरी मामा आहे श्याम तन्मेश शक भेटला पागामध्ये हा श्यामला चापून भेटलाय काय ते पालू भेटलाय ह्यांना शेक भेटलेला आहे पागामध्ये तर आणखीन आपण थोडं बघूया सर्व चापणार आहेत पागे वगैरे सर्व आहेत हा अमित काय मिळालं चिखल भरपूर आहे आजोबा हे आमचे आजोबा आहेत धनंजय आजोबा करपरे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे पाग आहेत हा येलो कलर रेड व्हाईट असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचे पाग आहेत आणि धनु आजोबा बँजोवाले आहेत तर आणखीन आपण पुढे बघूया पेंटर वगैरे सर्व आलेले आहेत गौंडी आहेत सुतार आहेत सर्व आज आलेले आहेत शिलामध्ये हे मनोहर ठाकूर दादा मार पाक हे दिगंबर दाते आहेत आमचे मारा पाक
बघूया आणखीन पुढे वामन आहे, सापत आहे. कावन मिळालं काय? काय काय मिळालंय? त्याला कालवनाची मिळालेली आहे. प्रथमेश काय मिळाली काय? भेटली सर्व. हे विनोद ते आहेत म्हणजे विनोद त्या त्यांची जास्तच भरलेली दिसते पिशवी. हा, प्रत्येक वेगवेगळे कलरचे पाग आहेत प्रत्येकाचे. ह्यांच्यात 2 कलर, व्हाईट रेड. दिनेश संदेश काय भेटलं काय? सर्वांना भेटलेली आहे मच्छी कालवणाची. सकाळी 8ला सर्व आलेली आहेत सापून. सगळ्यांना मच्छी भेटलेली आहे सर्वांना. काय कैलास काय मिळाली? सर्व खुश आहे, जाम भेटलीत. नारायण मामा मिळाली की नाही? मस्त भेटले बोलतो मच्छी. प्रत्येकाच्या पिशव्या भरलेल्याच आहेत. लवकर आलीत ना 8 वाजता. खंडू आमचा तर जामच भरलेला दिसतोय. मोठे मोठे मच्छी आहेत, 2-2 पिशव्या आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं पाग आणि वेगवेगळ्या पद्धतीने सर्व आपापली मच्छी शोधून मारत आहेत पाग. नारायण दाखव मच्छी काय काय भेटलंय ती. बघा कोलबी करतात. दाखव उघडून बघू दे आपल्या सर्व युट्यूबरांना. दाखवतो त्यांना काय काय आहे त्यातमध्ये. ही सारी कारफार आहे, कोलबी कारफार. आणि त्याच्यातली दाखव काय काय दाखव. एक कटला. ह्याच्यात पण शेक कटला आहे सर्व. काय मच्छी मिळाली. चला आज वेगळाच एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण गेल्या वर्षी आपण केलेला व्हिडिओ त्याच्यामध्ये आपल्याला काय आम्हीच 4 ते 5 जणच आलेलो. आज आपल्याला प्रत्येक आमचे म्हणजे चिंचोडी गावातली बहुतेक 50 ते 60 जण आलेली. काही अर्धे तिथूनच परत गेली कारण मच्छी भरपूर मिळाली आहे. त्यामुळं चला तर मग आणखीन पुढं आपण बघूया. धावून झालेला माझा पण चालून तर बरीच गुंतलेली आहे. बारीक शिंगा वगैरे हे बघा, शिंगाली गुंतली. शागड आहे, बोईड वगैरे सर्व हे बघा. अशी बारीक बारीक सर्व गुंतलेली आहे. पण मस्त टेस्ट म्हणजे आल्यासारख्याला काही ना काहीतरी आपल्याला मिळत आहे. आणि हे बारीक शग आहे, बोईट. सर्व इकडं अशी गुंतलेली आहे हे बघा. सर्व हे जाम म्हणजे भरपूर गुंतलंय. तोंडाला पाणी सुटेल असं मच्छी टेस्टिंग असतं. तर आणखीन आपण पुढं पाहणारच आहोत काय काय मिळणार आहे ते व्हिडिओमध्ये. ही सुरुवातच आहे आता. सुरुवात म्हणजे टाकल्या सर्व ही आपल्याला जाळाला गुंतलेली आहे मच्छी. एवढी मच्छी शेलामध्ये आहे. तर मित्रांनो आता मी झाला उलकट्टे कारण आता मगाची पासून व्हिडिओ करत होतो. तर आता बघूया काय काय आपल्याला भेटते मच्छी. तर आज ऊन भरपूर आहे. मला घे व्यवस्थित शूटिंग. आज भरपूर ऊन आहे कारण पाऊस वगैरे आज काहीच नाही. बाकी सर्व आता गेलेले आहेत. आणि आता आम्ही झुलाला पण सुरुवात केलेली आहे. एक साईडून आता उलकडे बघतो काय भेटते काय. मगाची मच्छी भरपूर गुतत होती. जरा ती झोपलेली आहे मला असं वाटतं पाण्यामध्ये. जवळ आहे जरा व्हिडिओ करा. काय एक लागले मच्छी. बोईट आहे पाहू शकता. बोईट लागलेला आहे. बघूया आणखीन पुढं. तर मित्रांनो एक ह्यातली एक मजा असतं मच्छी पकडायची ती आपल्याला कुठे नाही फक्त गावीच आपली कोकणामध्येच ह्या गोष्टी आपल्याला
अनुभवायला मिळतात आणि स्वतः आपल्याला सुद्धा करायला मिळतात. तर खरंच आज म्हणजे मगाशी तुम्ही पाहिलंच असाल आधीच्या ह्याच्यात, तर भरपूर जण होते, आता गेलेले आहेत. तर आम्ही थोडं उशीर आलो त्यामुळे आम्ही जरा थांबलेलो आहोत. तर अजून तर काय नाही, एकच भेटला बोई, कारण आता कमी झालेलं आहे. मगाशी जाम भेटत होते. काच काय ते काय आम्ही घेत नाही, सोडून देतो. चला घेऊन टाकतोय आम्हाला शूटिंग करायला सांगितलेलं आहे. कारण बोलत आहे थोडा आता पण व्हिडिओ पाहिजे ना मच्छी पकडताना. इकडे कलर आहे, एक बघायचं आहे. त्याच्यात एकच मिळाला बोय. हे चिवणा आहे आणि शिंगाला आहे. पण हे काय माहिती आहे, काढायला जरा काटा बिटा लागला की हात सून पडतात. त्यांना आपण कधीतरी एकदा वर्षातनं 1-2 वेळा येणार. फुकटचं काय लागलं की मग ते तेवढा त्रास घरी बसायला लागेल म्हणून आम्ही काय जास्त याचा काय त्रास घेत नाही. तेवढं थोडक्यात आपल्याला काय मिळालं ते आम्ही घरी घेऊन जातो. हे सिंगल आहे. तर इकडे काहीतरी आहे बघ, शिंगालीच आहे. मासा आहे वाटतं. बरंच मासा मिळाला नव्हता गेल्या वर्षाच्या व्हिडिओच्या मध्ये. आपल्याला मासा भरपूर मिळालं, ते पाहिलंच असं व्हिडिओमध्ये. हा आता सकाळपासून आल्यास मासा आताच मिळाला आपल्याला. टेस्टी असतं खायला, एकदम मस्त. सिंगल काढायचं म्हणजे लय वैताग येतं, तर काय काढावं लागतं. हे आनंद आपलं मनोहर निरकर मामा आहेत ना, तेव्हा जाम शिंगाली काढायची आवड. आम्ही आमचा व्हिडिओ करणार आहे तो काही याच्यात म्हणजे चिवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, सोडून देतो त्याला. फक्त बोईटच लागतात. सर्व जुलाजूल झालेली आहे. निरकर मामा आपले झालेलं आता जुलन. मच्छी भरपूर मच्छी मिळाली आम्हाला, म्हणजे नाही केलं तरी जवळजवळ 4 ते 5 किलोची मच्छी भेटलेली आम्हाला. आणि हा बोईट भादी म्हणतात त्याला. खाण्यासाठी एकदम फ्रेश आणि बघेल त्याच्या तोंडाला पाणी सुटेल असा ही मच्छी आहे. मच्छी याच्यात दुसरं पण भेटलं, मोठी मोठी मच्छी आहे. सर्व भादे सर्व मोठ्या मोठ्या. आणि आईला खरंच तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि यातली मस्त तोंडाला पाणी सुटलं तर आम्हाला नक्कीच. आम्हाला व्हिडिओ आम्ही सर्व मच्छी जाल सर्व आता काढत आहोत, कारण आता आम्हाला मच्छी मस्त मिळालेली आहे. नाही केलं तर 4 ते 5 किलो प्रत्येकाला म्हणजे मिळालेली आहे. तर चला, ज्या मिळाल्या मच्छी आणि भाद्या आता मोठ्या मोठ्या मिळाल्या, तुम्हाला दाखवल्याच व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही झुलत आहोत. मनोहर मामा आता झुलतात कंडार. तर आता आपण इथून आता निघणार आहोत म्हणजे घरी जायला. तर एक ती कंडार झुलली की आपण घरी जाणार, मस्त की फ्राय वगैरे करणार आणि मग मच्छी कालवण ते खाणार आणि जेवणार आणि मस्त जरा थोडा आराम विश्रांती करणार. आणि पुढचा पुन्हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोकशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. भेटूया दुसऱ्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये.